आणि राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जनसागर उसळला होता। ईव्हीएम हटावसाठीच्या काँग्रेसच्या सभेमध्ये 1.5 लाख नागरिक सहभागी झाले होते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ईव्हीएमवरून भाजपवर चांगलेच कडाडल्याचं पाहायला मिळालं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, ईव्हीएम विरोधातील मोहीम आता राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर चांगलीच बळावल्याचं दिसतंय। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये जे आहे ते आंदोलन उभे राहत आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन जे आहे ते केले जातात। मात्र काल राजधानी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरती काँग्रेसकडून एक आंदोलन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं। या आंदोलनामध्ये जवळपास 1.5 लाख नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले होते। या आंदोलनाचा मुद्दा होता तो म्हणजे ईव्हीएम हटाव। खरं तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएमवरती शंका जी आहे ती उपस्थित केली जाते। मात्र ईव्हीएम हटावचीच घोषणा जी आहे ती काँग्रेसकडून दिली जाते। विशेषतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी ईव्हीएम हटावची घोषणा जी आहे ती केलेली आहे। खरं तर संसदेमध्ये हा सुद्धा मुद्दा जो आहे तो विरोधी खासदारांकडून उपस्थित केला जाऊ शकतो। तो म्हणजे ईव्हीएम वरती निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या, हा खरं तर प्रमुख मुद्दा आहे। मात्र काल रामलीला मैदानावरती जे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं त्यामध्ये जवळपास 1.5 लाख नागरिक जे आहेत ते सहभागी झालेले होते। खरं तर महाराष्ट्र विधानसभेचा त्यामुळे कुठेतरी राजधानी दिल्ली